रात्री इतकं सुंदर टवटवीत दिसणारं फूल ना सकाळी असं काहीसं झालं होतं, कारण की ते सकाळ झाली की ते नंतर कोमेजून जातं. आणि मी ते फूल तोडलं आणि देवांना ठेवलं. त्यानंतर मी पूजा केली आणि नेहमीप्रमाणे अनुचीही अशी काहीशी पूजा चालू होती, कारण की तिचं दरवेळेसच असतं. आणि दुपारनंतर अनुलाही मी असं काहीसं छान रेडी केलं, कारण की तिला आज आळंदीत न्यायचं होतं आणि काही तिचे फोटोशूट करायचे होते. आळंदीत आल्यानंतर ना मला व्हिडिओ शूटसाठी आणि फोटोशूटसाठी काही फुलं लागणार होती आणि तिला गजरे पण घ्यायचे होते, ते घेतले. आणि त्यानंतर इंद्रायणीच्या काठी गेलो. पण रविवार होता त्यामुळे खूपच गर्दी होती आणि एक माऊली इतका छान असा म्हणजे इंद्रायणीच्या नदीकाठी खेळत होता ना, आणि खरंच खूप गोड दिसत होता तो. आणि लहान मुले देवाचं रूप असतं हे खरं आहे, आणि ते म्हणजे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओतून. आणि अनुने पण आमचा खूप मूड ऑफ केला, कारण की तिने व्हिडिओ पण नाही काढून दिले आणि फोटोशूट पण नाही करून दिले. खूप रडूनच तिनं सगळं हे केलं. आणि त्यानंतर माझ्याकडे एक अजून ब्रह्मकमळाचं फूल होतं, ते मी पिंडीवर वाहिलं आणि संध्याकाळच्या वेळेस ना मस्तपैकी अशी सोयाबीन चिल्ली केली आणि सगळ्यांनी एन्जॉय केली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.